नमस्कार. मी प्रवीण महाजन. मित्र हो, आज एका खास व्यक्तीला मी भेटायला आलोय. धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा या चिंचपुरा गावामध्ये मी एका आदर्श आईला भेटायला आलोय, जिचं नाव आहे वैजंताबाई बडगू पाटील. वय वर्ष 85. मी जेव्हा आलो तेव्हा माऊली शेतामध्ये काम करत होती. वयाच्या 12व्या वर्षापासून माऊलीनं शेती मातीशी नातं जपायला सुरुवात केली. ती आजतागायत कायम आहे. माऊली, तुम्ही 12व्या वर्षापासून शेती करतायत. काय थकवा वगैरे जाणवत नाही या वयात? नाही. आजकालची पोरं पोरी समजा शेतामध्ये नकोच वाटत त्यांना काम करायला, हा, आणि तुम्हाला उत्साह येतोय शेतामध्ये काम करायला. मला हौस आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हौस, आवड, ही जी शेतीविषयीची आवड या माऊलीला खरंच. या चिंचपुरा येथील नामदेव पाटील, मधुकर पाटील आणि यशोदाताई या लेकरांची ही माय आहे. प्रेरणादायी संघर्ष आहे तिचा. 1981 मध्ये त्यांचे पती देवाघरी गेले, आणि तेव्हापासून ही माऊली घरासाठी माय तर ती होतीच, पण त्या घरासाठी बाप देखील झाली. दादांना जाऊन 44 वर्ष झालीत आतापर्यंत. जवळपास 44 वर्षानंतर त्याच ताकदीनं ही माऊली बापासारखंच शेतामध्ये काम करताना आपल्याला दिसते. मित्र, या माऊलीविषयी माहिती मिळाली आणि आज काही करून या माऊलीला भेटायचं, तिच्याशी बोलायचं. आपण अहिराणी मराठी या संवादात तिच्याकडनंही आपण काही जाणून घेऊ गोष्टी. कसा होता माय तुमचा प्रवास? चांगलं होतं. आणि दादा गयात तर तुम्ही लहान लहान लेकर होतात समजा. हा, इथेच होतात धाकड. हा, माई कसं उभं करा तुम्ही? हा, तर माऊलीला फारसं बोलता येत नाहीये, तिला ते मांडता येत नाहीये, पण तिच्याकडनं मी तिचा जो प्रवास आहे मीच मांडतो आहे. खरं तर आपण ही जी शेती पाहतोय, ही शेती आपण पाहतोय ही ऑर्गॅनिक शेती आहे. सेंद्रिय खताद्वारे ही शेती फुललेली आपण पाहतो इथं या ठिकाणी. पलीकडे पपई आहे, आणि हे सारं शिवार हे ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करून माऊली शेतीतला जसं एक सीड मदर म्हणतो आपण, तशी ही माऊली आहे. आपली शेती कशी विषमुक्त होईल, रासायनिक खतांपासून आपण लांब कसे जाऊ आणि सेंद्रिय शेतीकडे आपण कसे वळू, असा संकल्प या माऊलीचा आहे. आणि त्यांची मुलं, सर्व परिवार अशा या शेतीमध्ये रमलेला आहे. आजकाल आपण पाहतो टरबूज असेल व अन्य पिकांना इंजेक्शन देऊन, रासायनिक फवारे मारून तेच आपण खातोय, आणि आपण पाहतोय माणसाला किती आयुष्य लाभतंय. पण जर आपण ऑर्गॅनिक शेती केली तर माझ्या माऊलीसारख्या तुम्ही 85 वर्ष नाही 100 वर्ष जगाल. मला तर पूर्ण खात्री आहे आमची वैजंता माय 100 वर्षापर्यंत जगेल. बापरे. हो, माऊलीच्या चेहऱ्यावर हसू म्हटलेलं आहे. नाही माय, 100 वर्षपर्यंत तू पाहिजे आमले. हा, आणि वय ते बरंच आहे. देव धरली की आता काय करू? नाही, देवला सांगतो मी, देवला आपण थांबायला लावू हा, बरं. की आमची माऊली 100 वर्ष जगली पाहिजे. मित्र हो, शेती माती जर अशी माणसं राबतील तरच त्यांना चांगलं आयुष्य आनंदानेही जगता येईल. आज मध्यंतरी मला मधुकर दादा पाटील यांनी सांगितलं की माऊलीचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. त्या सोप्यावरनं पडून गेल्यामुळे त्यांना त्यांचं बॉलचं ऑपरेशन देखील झालेलं आहे. किती दिवस झाले जवळपास ऑपरेशन होऊन? 3-4 वर्ष झालीत. पण मग तेव्हा 6च महिन्यात माऊली खाटेवरनं उठली आणि पुन्हा जशी जिद्दीनं शाळेत जाणारी पोरं शाळेची वाट धरतात, तशी आमच्या माऊलीनं शेताची वाट धरली. 6 महिन्यात पुन्हा शेतीत सक्रिय झाली आणि आज तागात अजूनही सक्रिय आहे.
नाहीतर आम्हाला थोडंफार दुखणं जरी आलं तरी आम्ही आमचं अवसान घडून पडतं. पण माऊली खंबीर आहे, कणखर आहे, ताकदवान आहे. म्हणूनच हा कुटुंब कविला पेलते आहे, रात्रंदिवस शेतीसाठी राबते आहे. खरोखर ही आदर्श माता, ही आदर्श आई आहे असे मला मनापासून वाटते. म्हणून मित्र हो, येत्या 23 तारखेला आम्ही एरंडोल येथे आई महोत्सवाअंतर्गत आदर्श आई गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि खरं तर मला त्या कार्यक्रमात या आईलाही सन्मानित करायला आवडेल, कारण तिचा प्रवासच संघर्षमय आणि इथल्या प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. याही वयात त्या उत्साहाने काम करताना दिसत आहेत. थकवा त्यांना अजिबात जाणवत नाही. फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं शेतात आल्यावर. आणि आज त्यांनी एक छोटासा शेतकरी मॉल, एक छोटंसं दुकान रस्त्यावरती उभं केलेलं आहे, ज्या ठिकाणी मूग डाळ, हरभरा डाळ अशा शेतीतून जी कडधान्य पिकवतात ते पॅकिंग करून ते विक्री केंद्र त्यांनी सुरू केलेलं आहे. तिघं भावंडांच्या पाठीमागे ही माऊली शक्ती बनून उभी आहे. या माऊलीला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. या पाटील परिवारावर या माऊलीचा कृपा आशीर्वाद सदैव असाच राहो. या हिरव्या पिकासारखा हे आपण हे हिरवं पीक पाहतोय, असंच प्रसन्नता आनंद या परिवारामध्ये सदैव नांदत राहो. आणि आमची माय या वयातही जे काम करते आहे त्या कामालाही तिला परमेश्वर शक्ती देवो. थोडा आराम करा असं वाटत नाही का माय? नाही नाही, आराम नाही करणार मला. आराम हराम आहे, आराम नकोय मला असं माऊली सांगते. मी खरंच भाग्यशाली आहे की आज अशा गोड आईचा शोधत तिची माहिती घेत मी आज थेट तिच्या बांधावर आलो आहे, तिच्या शेतात आलो आहे. मधुकर दादा माझ्यासोबत आहेत, मधुकर भाऊ त्यांचे सुपुत्र. या भाऊ, काय सांगाल आपल्या आईविषयी? या. बाप जावानंतर, बाप गेल्यानंतर ही आई तुमच्या परिवारासाठी बाप झालेली आहे. हो, काय सांगाल या आईची तर ही शेवटी कहाणी, तिचा प्रवास? आईने तर म्हणजे असे कष्ट केले की आमच्याकडं म्हणजे ते फिटणार नाही. आईची ऋण आयुष्यात आई कधीच फिटणार नाही. नाही, खूप काही कष्ट. आणि आजही आम्ही सांगतो, मी बोलतो ना आईंना की बुवा घरी राहा. नाही चालणार भाऊ, मी वावरमा बरं म्हणे वावरमात बरं आहे. असं खूप काही कष्ट केलेत त्यांनी. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निष्फळ. कष्टाला देव मानून आमची वैजंता माय शेतात राबते. खरंच अशी भाग्यशाली माय आहे. अशी माय प्रत्येकाला भेटो. आणि आपल्या घरीदारी जी तुमची माऊली असेल त्या माऊलीलाही असंच प्रेम द्या मित्र हो. जसं मधुकर भाऊ, नामदेव भाऊ, यशोदाताई आपल्या मायवर, आपल्या या आईवर जीव ओढून टाकतायत. आणि आमची ही वैजंता माय पण या लेकरांवर जीव ओढून टाकते. तिचा प्रवास, इथपर्यंतचा प्रवास सहज सोपा नाही मित्र. लहान लहान लेकरं होती दादा गेले तेव्हा. तिनं कसं वाढवलं असेल लेकरांना, कसं शिक्षण दिलं असेल, ही जी शेती, अधिक शेती कशी वाढवली असेल, हे सर्व ऑर्गॅनिक फार्मर ही जी शेती आहे, खरं तर तिच्या कष्टातूनच तिचा हा प्रवास सुरू झालेला दिसतोय. आणि या पाठीमागे मुलं आहेत. आज मी पाहतोय इथं 3 महिला काम करत आहेत शेतामध्ये. घरातच आहेत का रे? नाही, घरच्या आहेत. तर या महिलांसोबत आमची ही माय तप्त सूर्य डोक्यावर घेते आणि काम करते. खरं तर अशी माणसं मित्र म्हणतो, ही माता किती आदर्श, प्रेरणादायी, तिचा प्रवास किती संघर्षमय आहे. या अशा आदर्श माता समाजासाठी रोल मॉडेल आहेत. मी तर म्हणेल या सिनेमातले हिरो हिरोईनपेक्षा खरे रिअल हिरो कोण जर असेल
तर आमच्या अशा या मावल्या आहेत, अशा आया आहेत. आणि अशा या आयांच्या चरणी मला आनंद मिळतोय, त्यांचे मी आशीर्वाद घेतोय. यातच माझं सुख आणि समाधान आहे. मित्र आज इथं आपण थांबूया. पुन्हा एक मोटिवेशनल स्टोरी घेऊन अशाच एका आईचा प्रवास आपल्यासोबत शेअर करेल. धन्यवाद. आपण हे पाहतोय, ही शेती सुंदर अशी फुललेली शेती आहे. साईडच्या शेतात ती पण आहे ऑर्गॅनिक. अच्छा, संपूर्ण शेती ऑर्गॅनिक आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो, आपण ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळूया आणि चांगलं आयुष्य जगूया.